नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप सो तुम्ही सर्व छान असाल, मजेत असाल. तर आज आहे माझ्या गावामध्ये दुसरा दिवस आणि मला जायचं होतं माझ्या मामाच्या घरी, कारण तिकडे होता प्रोग्राम. तर माझे आजोबा मला घेण्यासाठी आले होते. मग मी आणि आजोबा लगेच निघालो गावात जाण्यासाठी. तर मी पोहोचले आहे माझ्या मामाच्या घरी. तुम्हाला तुमच्या मामाच्या घरी जायला आवडतं की नाही, कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मला सांगितलं होतं वरचा फ्लोअर साफ करायला, कारण आजी आणि ते खाली साफ करत होते. तर तुम्ही बघूच शकता माझ्या मामाचं जे घर आहे ते एकदम सेंटरला आहे आणि गावाचे अर्धे प्रोग्राम्स तर इथेच समोरच होता. आणि इकडे बाजूला दुकान वगैरेही आहेत. आणि समोर जे दिसतं आहे तुम्हाला मंदिर, ते आहे हनुमानचं. आणि इकडे दवाखाना वगैरे सुद्धा आहे. मग मी म्हटलं चला टेरेसवरून एक चक्कर मारून येऊया. बरेच दिवस झाले टेरेसवर गेलोच नाही आपण. तर मी पटकन टेरेसवर आले. टेरेसवर बघते तर काय एवढा जास्त पसारा बांधलेला होता, खूपच घाण झालेली होती, धूळ वगैरे. आणि पक्ष्यांनीही खूप घाण करून ठेवली होती. या पसाऱ्याला इग्नोर करा, कारण गावाकडे असाच पसारा असतो. इकडे फारच विटा ठेवलेला होता, एखाद्याच्या डोक्यात पडला तर बास. तर पानसट गप्पा मारण्याच्या नादात मी विसरूनच गेले की मला कामी आवरायचे. मग मी लगेच निघाले खाली जाण्यासाठी. खाली गेले आणि पटकन पुसायला घेतलं. पुसता पुसता पार मी पडायलाच आले होते, पण ते मी शूट नाही केलं. पुसून झाला आणि तुम्ही बघूच शकता किती स्वच्छ दिसते. आणि पुसून मी एवढी जास्त थकले होते. मग मी म्हटलं चला पटकन सगळं काय आवरून खाली. मग मी पटकन खाली गेले आणि तुम्ही बघूच शकता हा जो जिना आहे तो कसा आहे, थोडासा वेगळ्या टाईपचा आहे. आणि मी खाली आले तर काय, बाबांचं न्यूजपेपर वाचत होते आणि आजीचं त्यांचं काहीतरी लाडू वगैरे बनवून चालू होतं. तर माझं काम झालं आहे म्हणून मला त्यांना थोडीशी खालीही मदत करायची होती. मग मी माझ्या आजीला इलायची पावडर बनवून दिलं. मग मी मस्त थोड्याशा गप्पा मारल्या काम करत करत सगळ्यांसोबत. आणि इकडे चालू होता पुऱ्या वगैरे बनवणं. मस्तपैकी गरमागरम पुऱ्या वगैरे तळणं चालू होत्या. आणि मग माझं सगळं काही काम झालं आणि मी निघाले घरी जाण्यासाठी. तर फायनली मी पोहोचले आहे आमच्या घरी. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.